नमस्कार. मी अनंत मराठे, ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद. प्रथम मला आपल्या सर्वांचे आभार मानू दे की मी आत्ता जो नुकताच व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की सत्ताधारी पक्ष पुन्हा महाराष्ट्रात सत्तेवर येणार, त्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. त्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या संदर्भात मी हा पाठोपाठ दुसरा व्हिडिओ करतो आहे. पहिलं म्हणजे बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की आपलं मतदानाची जी पत्रिका आपण घेतलेली आहे ती 20 तारखेला 8 वाजताची घेतलेली आहे, परंतु मतदान जे सुरू होतं ते 7 वाजता सुरू होतं. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की हा पत्रिका बदलेल आणि निर्णय बदलेल, पण तसं काही होत नाही आहे. आपल्याला कल्पना असेल तर लग्नरास ही 2 तास तीच असते प्रत्येक दिवशी. तर त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर 7 वाजताची सुद्धा जर पत्रिका घेतली आपण तर तीही वृश्चिक लग्नाचीच येते. आणि आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मी पुन्हा आता आपल्यासमोर जी पत्रिका देत आहे ती 7 वाजताची आहे, त्याचंही वृश्चिक लग्नच येत आहे. त्यामुळे सांगायला आनंद होतो की आपला कुठलाही निर्णय बदलत नाही आहे आणि महाराष्ट्रात जे आत्ता सत्तेवर सरकार आहे, महायुतीचं सरकारच पुन्हा सत्तेवर येणार, यात काही वाद नाही. त्यामध्ये आणखीन दोघा तिघांनी सूचना केल्या होत्या की इतर ग्रहांचं बलाबल पण बघितलं पाहिजे, तर ते आपण बघितलंच आहे. म्हणजे मी म्हटलं तसं दशमस्थानाचा स्वामी जो रवी आहे आणि जो राज्यकर्त्याचाही स्वामी आहे तो स्वतः लग्नी आहे, म्हणजे शिवाय मित्र राशीत आहे, तो पूर्व दिशेला आहे, त्यामुळे त्याला दिशाबळ पण आहे, मित्र राशीचं बळ पण आहे. त्यामुळे सत्तेवर येण्याच्यासाठी कुठलीच अडचण येत नाही आहे. शिवाय अजून जर आपण त्या रवीबरोबर असलेला बुध बघितला तर तो लाभेश आहे, म्हणजे त्याला राज्याचा लाभ करून देणार. हे आणखीन ॲडिशनल त्याच्यामध्ये मी आत्ता सांगतोय तुम्हाला. म्हणजे तोही एक योग चांगला आहे. बुधही चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्याबरोबर युतीमध्ये आणि लग्नी आलेला आहे. आणि कोणतीही गोष्ट कोणत्याही स्थानाचा स्वामी ज्या वेळेला लग्नी येतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या किंवा आता इथले सत्ताधारी पक्षाच्या हातामध्ये आलेला आहे लाभ. त्यामुळे त्यांना मतांचा लाभ होणार आहे आणि सीट्सचा लाभ होणार आहे आणि ते सत्तेवर येणार आहेत. दुसरी गोष्ट आपण अशी बघितली की मंगळ लग्नेश, आणि कोणत्याही कुंडलीमध्ये लग्नेश हा माझ्या मताने VIP ग्रह असतो तर तो सत्ताधारी लोकांचा स्वामी आहे. म्हणजे आज आपलं वृश्चिक लग्न असल्यामुळे तो भाग्यस्थानात पडलेला आहे, म्हणजे तो स्थानबली झालेला आहे, त्याला अतिशय शुभ स्थान मिळालेलं आहे. आणि तो जरी कर्क राशीत नीचीचा असला तरी आपण बघितलं तरी स्थानबल मिळालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नेश आणि दशमेश यांचा नवपंचम योग होतोय, तसंच लाभेश आणि लग्नेश यांचाही आपण म्हणतो तसं नवपंचम योग होतोय. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर रवी मंगळ नवपंचम योग आणि बुध लाभेश आणि लग्नेश मंगळ यांचाही लाभयोग. तर त्यामुळे हे 2 लाभयोग होत असल्यामुळे, हे नवपंचम योग होत असल्यामुळे हा अतिशय शुभयोग होतोय. त्यामुळे पुन्हा आपला जो निर्णय आहे तो नक्कीच आहे. काही जणांनी असं म्हटलं होतं की चंद्र अष्टम स्थानामध्ये आहे, तर आता ते द्योतकच आहे ना. वृश्चिक रास जशी गूढ आहे तसं अष्टम स्थान सुद्धा गूढच आहे ना. म्हणजे चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे आणि तो भाग्येश आहे, म्हणजे भाग्य काय आहे ते गूढ आहे, गूढ निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय अतितटीचा असा आपण जो म्हणतो, लोकांना कळत नाही आहे की बाबा नक्की काय होणार आहे, तेच त्या चंद्राचं द्योतक आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या शंका निरसन केलेलं आहे. पुन्हा एकदा मी क्षमा मागतो की मी 7च्या ऐवजी 8 वाजताची कुंडली घेतली आणि तुम्ही जागरूक सगळे आहात, तर तुम्ही मला लगेच त्याच्या संबंधी सूचना दिली आणि म्हणून तुमची शंका मिटावी म्हणून मी पाठोपाठ दुसरा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक अशी सूचना आली होती की जसं मतदानाचा केला तसं वोटिंगच्या दिवशी, म्हणजे वोट काउंटिंगच्या दिवशीचं जे पत्रिका असेल त्याचंही आपण विश्लेषण केलं तर जास्त योग्य राहील. मी म्हटलं चालेल, हाही चांगला विचार आहे म्हणून हाही विचार केला. तर आता मी दुसरी पत्रिका जी देतोय तो 23 तारखेची आहे. म्हणजे 23 तारखेला जे रिझल्ट आहेत ते आता 7 वाजता काउंटिंग सुरू हो किंवा 8 वाजता काउंटिंग सुरू हो, दोन्ही वेळची पत्रिका एकच असणार आहे. त्यामुळे काउंटिंग काही जणांच्या मताने 7 वाजता सुरू होतं, काही जणांच्या मताने 8 वाजता सुरू होतं, पण आपण ती जी पत्रिका काढली आहे ती दोन्ही टायमिंग्सना लागू होते. आणि तीही जर तुम्ही बघितली तर तीही वृश्चिक लग्नाचीच आहे, कारण तशीच वृश्चिक लग्नाचीच येणार, कारण आपण 3 दिवसांनीच फक्त बघतोय. तर त्यामुळे वृश्चिक लग्नाचीच पुन्हा ती पत्रिका आलेली आहे.
त्यामुळे सर्व ग्रहस्थिती चंद्र सोडून सगळी तशीच आहे. म्हणजे ते सगळे योग मी जे तुम्हाला सांगितले ते तसेच्या तसे आपल्याला निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेला सुद्धा मिळत आहेत. आणि चंद्र जो बदललेला आहे तो आणखीन चांगल्या प्रकाराने सिंह राशी म्हणजे दशमस्थानात गेलेला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात याच सत्तेवरती याच सरकारला सत्तेवर बसवण्याची जी सुप्त महत्वाकांक्षा होती ती आपल्याला दशमस्थानात जाऊन दिसते. त्यामुळे हा आणखीन एक शुभ योग झालेला आहे असं आपल्याला दिसेल. आणि या पत्रिकेचेही बाकीचे योग तसेच जात आहेत की रवी मंगळ नवपंचम योग आहे, लाभेश बुध आणि लग्नेश मंगळ नवपंचम योग आहे, सप्तम स्थानामध्ये गुरु हर्षल आहे. ते जे सगळं आपण बोललो होतो त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे. आणि गुरु जो पंचमेशाही आहे, शुभस्थानाचा स्वामी आहे, त्याचा आणि मंगळाचाही लाभयोग होतोय, गुरुची लग्नावर दृष्टी पडते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला फेवरमध्ये दिसत आहेत. म्हणजेच काय होत आहे की आपण दोन्ही पत्रिका बघितल्या तर मतदानापेक्षा सुद्धा आपला निर्णय जो मतमोजणीच्या वेळेला आपल्याला मिळणारा निर्णय हा जास्त क्लिअर कट आहे. म्हणजे ते चांगल्या पद्धतीने दिसत आहे. आणि तुमच्या आमच्या मनातलं सरकार हे नक्की महायुतीचं सरकार नक्की सत्तेवर येणार आहे. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची गरज आहे की तुम्हाला सगळ्यांना जाऊन मतदान करायचं आहे. ते मात्र करायला विसरू नका. आणि तुम्ही मतदानाचं कर्म केलं तर आपलं भविष्य उज्ज्वल होईल याबद्दल शंका नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा अनंत मराठे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना फॉरवर्ड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा फोन नंबर आहे 9821544563. धन्यवाद.